हॅलो फ्रेंड्स, मॅट्रिक्स चॅप्टरमध्ये आज आपण जो टॉपिक बघणार आहोत तो टॉपिक आहे अप्लिकेशन ऑफ मॅट्रायसेस. कुठला टॉपिक आहे? अप्लिकेशन ऑफ मॅट्रायसेस. तर अप्लिकेशन ऑफ मॅट्रायसेसमध्ये आपल्याला नेमकं काय बघायचं आहे तर मी तुम्हाला एक्सप्लेन करण्याचा ट्राय करतो. बघा, नॉर्मली आपण क्लास 10मध्ये लिनियर इक्वेशन शिकलेलो आहोत. आपल्याला माहिती आहे लिनियर इक्वेशन, आणि तुम्हाला जर माहिती असेल तर लिनियर इक्वेशन्स हे आपल्याला डिटर्मिनंटचा वापर करून सॉल्व करता येतात. तशाच पद्धतीने लिनियर इक्वेशन जे आहेत हे आपल्याला मॅट्रिक्सचा यूज करून पण सॉल्व करता येते. म्हणून आपल्या सिलेबसमध्ये जे लिमिट केलेलं आहे की मॅट्रायसेसचे आपल्याला ॲप्लिकेशन कुठे दिलेले आहेत तर ते आहे सोल्युशन ऑफ लिनियर इक्वेशन बाय युजिंग द मॅट्रायसेस. बघा, तर इथं बुकमधलाच मी पार्ट ओपन केलेला आहे, तर तुम्ही बघू शकता की आपल्याकडे काही लिनियर इक्वेशन आहेत आणि या लिनियर इक्वेशनला आपल्याला मॅट्रायसेसचा यूज करून सॉल्व करता येते. आणि त्यासाठी त्यांनी सांगितलं की तुमचे जे लिनियर इक्वेशन आहेत त्यांना अशा पद्धतीनं रिप्रेझेंट करा. म्हणजे काय, इक्वेशनमधील जी RHS साईड असेल, इक्वेशनमध्ये जी LHS साईड असेल ते आपण एका साईडनं लिहिली दोन्ही इक्वेशनमधली, आणि इक्वेशनमधील जी RHS साईड आहे, इक्वेशनमधील जी RHS साईड आहे ती आपण अदर मॅट्रिक्सच्या फॉर्ममध्ये लिहिली आणि मध्ये काय घेतलं इक्वल टू द साईन. तर अशा पद्धतीनं आपण लिनियर इक्वेशनला रिप्रेझेंट करू शकतो. परत काही थेरॉटिकल पार्ट दिलेला आहे आणि आपण कन्क्लुजनवरती पोहोचलेलो आहोत की मल्टिप्लिकेशन ऑफ मॅट्रिक्सचे कन्सेप्ट वगैरे वापरून की आपले जर लिनियर इक्वेशन असतील तर आपण त्याला या पद्धतीनं रिप्रेझेंट करू शकतो. त्यामध्ये ही जी पर्टिक्युलर मॅट्रिक्स इथं मिळाली याला म्हणतो आपण कोएफिशियंट मॅट्रिक्स, ज्याला आपण म्हटलं ए. त्यानंतर आपले जे व्हेरिएबल असतील त्याची आपल्याला एक मॅट्रिक्स मिळाली, त्याला आपण कॅपिटल X म्हटलं, आणि जे आपले कॉन्स्टंट नंबर होते त्याची परत एक मॅट्रिक्स मिळाली ज्याला आपण काय म्हटलं कॅपिटल B म्हटलं. ठीक आहे. बघा, तर आता याच्यावरती डिपेंडंट आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करायचे आहेत, आणि ज्या पद्धतीनं आपण हे 2x2 मॅट्रिक्ससाठी लिहिलं सेम आपण 3x3 मॅट्रिक्ससाठी पण लिहू शकतो. ठीक आहे. बघा, तर सध्या तुम्हाला हे लक्षात घ्यायचं आहे की लिनियर इक्वेशन्सला सॉल्व करण्यासाठी आपल्याकडे किती मेथड आहेत तर आपल्याकडे दोन मेथड आहेत. फर्स्ट मेथड कुठली आहे? फर्स्ट मेथड आहे मेथड ऑफ इन्व्हर्जन, आणि सेकंड मेथड कुठली आहे? मेथड ऑफ रिडक्शन. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण मेथड ऑफ इन्व्हर्जन बघणार आहोत की इन्व्हर्जन मेथडचा यूज करून आपल्याला लिनियर इक्वेशन कशा पद्धतीने सॉल्व करायचे आहेत. ओके. बघा, तर आपण असं अज्युम करत आहोत की आपल्याकडे काय आहेत? 3 लिनियर इक्वेशन आहेत, आणि किती व्हेरिएबलमध्ये आहेत ते आहेत 3 व्हेरिएबलमध्ये. त्यांचं स्टँडर्ड फॉर्म असेल AX प्लस BY प्लस CZ ओके इज इक्वल टू किती? इक्वल टू D. करेक्ट आहे. जर फर्स्ट इक्वेशन असेल तर आपण त्याला A1 B1 C1 म्हणणार, जसं इथं म्हटलेलं आहे. सेकंड असेल तर A2 B2 C2 आणि D2 म्हणेल, आणि थर्ड इक्वेशन असेल तर A3 B3 C3 आणि D3. या पद्धतीनं आपल्याकडे काय लिनियर इक्वेशन इन 3 व्हेरिएबल, आणि 3 इक्वेशन आहेत. आपल्याकडे 3 इक्वेशन पण होऊ शकतात, 2 इक्वेशन पण असू शकतात. मग सगळ्यात पहिले आपण जसं आता बघितलं तर आपण त्याला आधी कुठल्या फॉर्ममध्ये लिहिलं? AX इज इक्वल्स टू B. बघा, परत मी तुम्हाला एकदा रिमाइंड करून देतो. हे AX इक्वल टू B मध्ये आपल्याकडे काय आहे? जो आपला A असेल हा A काय आहे? तर A आहे आपला XYZची कोएफिशियंट मॅट्रिक्स. A इज कॉल्ड ॲज कोएफिशियंट मॅट्रिक्स. नेक्स्ट, व्हॉट इज आवर B? आपला B कोण आहे? बघा, B कोण आहे? तर B आहे आपली कॉन्स्टंट मॅट्रिक्स. B इज आवर कॉन्स्टंट मॅट्रिक्स. आणि X काय आपली? X आहे आपली व्हेरिएबल मॅट्रिक्स. जेव्हा आपण एक्झाम्पल सॉल्व करू तेव्हा आणखी बेटर वे आपल्याला ते कळेल. ठीक आहे. बघा, तर इन्व्हर्जन मेथडसाठी जी काही प्रोसिजर आहे, बघा आपण कुठली मेथड स्टार्ट केलेली आहे? आपण स्टार्ट केलेली आहे इन्व्हर्जन मेथड, आणि इन्व्हर्जन मेथडसाठी जी प्रोसिजर आहे ती प्रोसिजर आपल्याला इथं एक्सप्लेन केलेली आहे. बघा, कोणत्याही क्वेश्चनसाठी आपल्याला हेच कन्सिडर करायचं आहे. सगळ्यात आधी आपली पहिली स्टेप काय असेल? तर फर्स्ट स्टेप आपली ही असेल, जी इथं मी राऊंड करत आहे, AX इज इक्वल टू B. मग इन्व्हर्जन मेथडने आपल्याला सॉल्व करण्यासाठी आपण काय करणार? A इन्व्हर्सने दोन्ही साईडनं काय करणार आहोत? मल्टिप्लाय मॅट्रिक्स बाय A इन्व्हर्स ऑन बोथ साईड. त्यानंतर आपल्याला माहीत आहे A इंटू A इन्व्हर्स म्हणजे काय आहे? I, आणि I म्हणजे काय असतो? 1. त्यामुळे एका साईडला आपल्याला काय मिळेल? X, आणि अदर साईडला आपल्याला काय मिळेल? A इन्व्हर्स मल्टिप्लाइड बाय B मिळेल. काय मिळेल? A इन्व्हर्स मल्टिप्लाइड बाय B. बघा, मी थोडं जर PDF वरून तुम्हाला कळत नसेल तर मी इथं ते सॉल्व करण्याचा प्रयत्न करतो, थोडं नीट लक्ष द्या. ओके. बघा, स्टेप काय आता आपली? सगळ्यात पहिली स्टेप आपण काय घेणार? A मल्टिप्लाइड बाय A इन्व्हर्स पहिली स्टेप काय असेल आपली? कुठल्या मेथडने सांगतो आपण? इन्व्हर्जन मेथड. A मल्टिप्लाइड बाय X इज इक्वल्स टू B ही असेल आपली फर्स्ट स्टेप.
त्यानंतर मल्टिप्लाय बाय ए इनवर्स ऑन बोथ साईड म्हणजे काय, ए इनवर्स मल्टिप्लाइड बाय ए मल्टिप्लाइड बाय एक्स, करेक्ट आहे, वरची स्टेप इज इक्वल टू ए इनवर्स मल्टिप्लाइड बाय बी, ए इनवर्स मल्टिप्लाइड बाय बी. आता पुढची स्टेप काय असेल आपली, पुढची स्टेप एकदम सिंपल आहे आपली. पुढच्या स्टेपमध्ये काय करणार आहोत आपण, पुढच्या स्टेपमध्ये हा ए इनवर्स इंटू ए म्हणजे काय असतो, तो असतो आय, त्याची व्हॅल्यू काय असते 1, म्हणजे आपल्याकडे एल एच एसला फक्त काय राहिलं एक्स आणि आर एच एसला आपल्याकडे काय राहिलं ए इनवर्स आणि बी राहिलं. तर अशा पद्धतीने आपल्याकडे काय असेल इन्व्हर्जन मेथड. आता इन्व्हर्जन मेथडमध्ये जर तुम्हाला एवढे जरी समजलं तरी तुम्ही क्वेश्चनला सॉल्व करू शकता. पुढे आपल्याला काय करायचं, तर पुढे सिम्पली आपल्याला हा जो इन्व्हर्स इथं मिळत आहे हा इन्व्हर्स आपल्याला फाइंड करायचा आहे. आणि हा इन्व्हर्स आपण कशाने फाइंड करणार आहोत, तर हे वाक्य एकदम लक्षात घ्या. हा इन्व्हर्स आपण फाइंड करणार आहोत बाय ॲडजॉइंट मेथड. ॲडजॉइंट मेथड जी आपण मागच्या एक्झाम्पलमध्ये शिकलो ते जशीच्या तशी आपल्याला इथं वापरायची आहे आणि आपल्याला काय फाइंड करायचं आहे ए इन्व्हर्स. त्यानंतर हा ए इन्व्हर्स जो मिळेल त्याला आपण बी सोबत मल्टिपल करू आणि एक्स सोबत त्याला काय करू इक्वेट, आणि आपल्याला एक्स वाय झेडच्या व्हॅल्यू मिळतील म्हणजे आपले लिनियर इक्वेशन सॉल्व होतील. मग आतापर्यंत जेवढं मी तुम्हाला एक्सप्लेन केलं असेल तर ते तुम्हाला समजलं असेलच. जर नसेलही लक्षात आलं तर मी परत एकदा रिमाइंड करतो तुमच्यासाठी. बघा, सगळ्यात पहिले आपल्याला काय घ्यायचं आहे, आपल्याला घ्यायचं आहे ए एक्स इज इक्वल्स टू बी घ्यायचं आहे. काय घ्यायचं आहे, ए एक्स इक्वल टू बी. ए एक्स इक्वल टू बी घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, मल्टिप्लाय बाय ए इनवर्स ऑन बोथ साईड म्हणजे काय असेल ए इनवर्स मल्टिप्लाइड बाय किती ए एक्स, ए इनवर्स मल्टिप्लाइड बाय ए एक्स इज इक्वल टू ए इनवर्स मल्टिप्लाइड बाय बी, ए इनवर्स मल्टिप्लाइड बाय बी. ओके, बघा पुढे जाऊ आपण. आता पुढे आपल्याला काय करायचं आहे, तर हा जो ए इनवर्स इंटू ए असेल याला काय लिहिणार आहोत आपण आय, आय इंटू एक्स म्हणजे काय, आय काय असतो 1, 1 इंटू एक्स म्हणजे काय फक्त एक्स राहिला एल एच एसला. आर एच एसला जाऊ आपण, आपल्याकडे काय ए इनवर्स इंटू बी, त्यापैकी बी आपला काय आहे, बी आहे आपला कॉन्स्टंट मॅट्रिक्स. ओके, मग राहिला काय ए इनवर्स. तर हा जो ए इनवर्स आहे हा ए इनवर्स आपल्याला फाइंड करायचा आहे. आणि कसा फाइंड करायचा आहे ए इनवर्स आपल्याला, मी परत एकदा मार्क करतो. ए इनवर्स फाइंड करण्यासाठी आपल्याला वापरायची आहे ॲडजॉइंट मेथड. काय वापरायची आपल्याला, ॲडजॉइंट मेथड. ओके, आय होप तुम्हाला सर्व क्लिअर होत असेल. बघा आपण एक्झाम्पलवरती येऊ. काय दिलेलं आहे आपल्याला, सॉल्ड एक्झाम्पल नंबर 1. आता बघा इथंच मी तुम्हाला एका क्वेश्चनमध्ये सर्व एक्सप्लेन करायचा प्रयत्न करतो. खालील पार्ट तुम्हाला, हा जो पार्ट आहे हा सध्या ऑब्झर्व करू नका, सध्या क्वेश्चनकडे लक्ष द्या. बघा काय आहे आपल्या क्वेश्चनमध्ये, क्वेश्चनमध्ये दिलं सॉल्व द इक्वेशन, कुठलं इक्वेशन आहे 2x + 5y = 1. बघा यामध्ये मला काही गोष्टी समजल्या. माझे एक्स आणि वायचे कोइफिशियंट कोण आहेत, पहिला कोइफिशियंट आहे 2, नंतरचा कोइफिशियंट आहे 5. करेक्ट आहे. व्हेरिएबल कोण आहेत, व्हेरिएबल एक आहे एक्स, एक आहे वाय. ओके, आणि कॉन्स्टंट कोण आहे, तर कॉन्स्टंट आहे माझा 1, कॉन्स्टंट आहे 1. तर या व्हेरिएबल्सच्या कोइफिशियंटवरून आपण एक मॅट्रिक्स लिहिणार आहोत. तर पहिला इक्वेशन होतं 2x + 5 आहे म्हणून फर्स्ट रोला 2 आणि 5. सेकंड इक्वेशन आहे 3x + 2 आहे म्हणून इथं किती येईल 3 आणि इथं किती येईल 2. ओके, मध्ये काय असेल माझ्याकडे, मध्ये माझ्याकडे असेल व्हेरिएबल मॅट्रिक्स, ती असेल एक्स आणि वाय. करेक्ट आहे. आणि कॉन्स्टंट मॅट्रिक्समध्ये बघा पहिल्या याच्यामध्ये किती आहे 1 आणि दुसऱ्यामध्ये किती आहे 7, 1 आणि 7. आता हेच आपण सर्व रिप्रेझेंट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके, बघा आय होप तुम्हाला कळत असेल. बघा काय करणार आहोत आपण, सिम्पली इक्वेशन्स आपल्याला दिलेले आहेत. ओके, बघा इक्वेशन आपल्याला दिलेले आहेत. युजिंग द गिवन इक्वेशन वी कॅन राईट द करस्पॉन्डिंग इक्वेशन्स ॲज. बघा आपण काय अज्युम केलं, आपण अज्युम केलं ए एक्स इज इक्वल टू बी. मग ए म्हणजे काय आहे, ए म्हणजे आहेत कोइफिशियंट मॅट्रिक्स. कोइफिशियंट बघा तुम्ही ऑब्झर्व करू शकता कुठले आहेत कोइफिशियंट. पहिला कोइफिशियंट काय माझा 2, 5. ओके, तर हा बरोबर मी इथं लिहिला 2, 5. नंतर आहे 3, 2, परत मी इथं लिहिला 3, 2. करेक्ट आहे. पहिले काय लिहिलं आपण कोइफिशियंट मॅट्रिक्स. त्यानंतर व्हेरिएबल मॅट्रिक्स, व्हेरिएबल मॅट्रिक्स कुठले आहे एक्स आणि वाय. आणि कॉन्स्टंट मॅट्रिक्स 1 आणि 7. बघा 1 आणि 7. करेक्ट आहे. आता वेअर ही फर्स्ट जी मॅट्रिक्स आहे याला काय म्हटलं मी ए. त्यानंतर ही आर एच एसची जी मॅट्रिक्स आहे याला काय म्हटलं मी बी. आणि ही जी मॅट्रिक्स आहे याला काय म्हणणार आहे मी, याला म्हणणार आहे मी विच मॅट्रिक्स, एक्स मॅट्रिक्स. म्हणजेच आपलं ए एक्स इक्वल टू बी हा फॉर्म मिळाला. इथपर्यंत सॉल्व झाल्यानंतर ही जी पर्टिक्युलर स्टेप आहे हे तुम्हाला नीट लक्षात घ्यायची आहे, कारण कोणत्याच क्वेश्चनमध्ये ह्या एवढ्या ज्या स्टेप्स आहेत ह्या चेंज होणार नाही आहेत. करेक्ट आहे. क्वेश्चन वाईज एची व्हॅल्यू बदलेल, एक्सची व्हॅल्यू बदलेल, बीची व्हॅल्यू बदलेल, पण ह्या स्टेप बदलणार नाही. बघा आधी आपल्याकडे काय होतं ए एक्स इक्वल टू बी.
प्री मल्टिप्लाइंग अबो मॅट्रिक्स बाय ए इनवर्स, बरोबर. ए इनवर्सने काय केलं, मी दोन्ही साईडने मल्टिप्लाय केलं, तर ए इनवर्स इंटू ए इनवर्स इंटू ए एक्स इक्वल टू ए इनवर्स इंटू बी. सो ए इंटू ए इनवर्स मीन्स वॉट, ए इंटू ए इनवर्स मीन्स वॉट, ए इंटू ए इनवर्स मीन्स आय एक्स इज इक्वल टू ए इनवर्स इंटू बी. सो आय मीन्स वॉट 1. सो एक्स इज इक्वल टू किती, एक्स इक्वल टू किती, ए इनवर्स इंटू बी. करेक्ट आहे. इथपर्यंत आपण पोहोचलो. पुढे जाऊ आपण. पुढे तुमच्या लक्षात येईल की आता आपल्याकडे काय आहे, आपल्याकडे ए मॅट्रिक्स मिळाली. तर इथपर्यंत सॉल्व केल्यानंतर मी तुम्हाला सांगितलं होतं, हा जो तुमचा ए इनवर्स आहे हा आपल्याला कशाचा यूज करून सॉल्व करायचा आहे, ॲडजॉईंट मेथड. त्यामुळे परत आपल्याला ॲडजॉईंट मेथडला नीट लक्षात घ्यावं लागेल. मी लास्ट लेक्चरमध्ये ॲडजॉईंट मेथड डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेली आहे, तरी मी परत एकदा तुमच्यासाठी त्याला रिवाईज करतो. ॲडजॉईंट मेथडमध्ये सगळ्यात आधी आपण डिटर्मिनंट ऑफ ए काढत असतो आणि हा डिटर्मिनंट काय असायला पाहिजे, नॉट इक्वल टू 0 असायला पाहिजे. सेकंड स्टेपमध्ये आपण काय करतो, ॲडजॉईंट मॅट्रिक्समध्ये आपण कोफॅक्टर्स फाइंड करतो. काय फाइंड करतो आपण, कोफॅक्टर. आणि हे जे कोफॅक्टर आहेत या कोफॅक्टरवरून आपण काय काढतो, ॲडजॉईंट ऑफ ए काढतो. कोफॅक्टरवरून ॲडजॉईंट ऑफ ए कसा मिळतो, कोफॅक्टर मॅट्रिक्सचा जर आपण ट्रान्सपोज केला म्हणजे रोजचा कॉलम आणि कॉलमचा रो, तर आपल्याला काय मिळतो, ॲडजॉईंट ऑफ ए मिळतो. मग इथं यांनी डायरेक्टली सॉल्व करून दिलेलं आहे, आपल्याला ते डिटेलमध्ये सॉल्व करावं लागेल. बघा कशा पद्धतीने सॉल्व केलं. कशासाठी आहे हे, ए मॅट्रिक्ससाठी, जी काय आपली कोएफिशियंट मॅट्रिक्स. बघा या पर्टिक्युलर ए मॅट्रिक्ससाठी डिटर्मिनंट किती आलेला आहे, डिटर्मिनंट आलेला आहे आपला, डिटर्मिनंटची व्हॅल्यू आलेली आहे -11. या मॅट्रिक्ससाठी डिटर्मिनंटची व्हॅल्यू किती आलेली आहे, -11. ॲडजॉईंट ऑफ ए, डायरेक्ट त्यांनी ॲडजॉईंट ऑफ एची व्हॅल्यू घेतलेली आहे आणि ॲडजॉईंट ऑफ एची व्हॅल्यू आपल्याला अशा पद्धतीनं मिळाली, जी आपल्याला बाय प्रोसिजर सॉल्व करावं लागेल. त्यानंतर आपल्याला काय मिळाला, फॉर्म्युला आपल्याकडे माहिती आहे, ए इनवर्स इक्वल टू काय असते, 1 डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ॲडजॉईंट ऑफ ए. आणि यावरून आपल्याला काय मिळालं, ए इनवर्सची व्हॅल्यू आपल्याला इथं मिळालेली आहे. या स्टेपमध्ये महत्त्वाची गोष्ट काय, आपल्याला कशाची व्हॅल्यू मिळालेली आहे, ए इनवर्स. एकदा हा ए इनवर्स आपल्याला मिळाला की आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला परत आपल्या जे आपण इक्वेशन ऑब्टेन केलं होतं, ज्यावरती तुम्हाला लक्ष द्यायचं आहे, हे पर्टिक्युलर इक्वेशन काय होतं, ते एक्स इक्वल टू ए इनवर्स इंटू बी, त्या इक्वेशनवरती आपल्याला जायचं आहे. बघा एक्स इक्वल टू ही पर्टिक्युलर व्हॅल्यू कोणाची व्हॅल्यू आहे, ही पर्टिक्युलर व्हॅल्यू आहे ए इनवर्सची आणि ही पर्टिक्युलर व्हॅल्यू कोणाची आहे, बीची. एक्स इक्वल टू ए इनवर्स इंटू बी. काय करणार आहोत आपण सिम्पली मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन करणार आहोत. आता मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन कसं करायचं आहे हे ऑलरेडी मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे, जर तुम्ही ते बघितलं नसेल तर बघून घ्या. आणि मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन संपल्यानंतर आपल्याला जे फायनल मॅट्रिक्स मिळालेले आहे ते मिळालेले आहे एक्स वाय इज इक्वल टू 3 - 1. आणि बाय इक्वेटिंग द मॅट्रिक्स वी कॅन गेट एक्स इज इक्वल्स टू 3 अँड वाय इज इक्वल्स टू -1. एक्स इक्वल टू 3, वाय इक्वल टू -1. तर अशा पद्धतीनं आपला फर्स्ट क्वेश्चन आहे. हे तुम्हाला बुकमध्ये सॉल्ड एक्झाम्पलमध्ये मिळेल. मी तुम्हाला PDF फाईलच्या फॉर्ममध्ये ते समजवण्याचा प्रयत्न करत आहे. बघा परत आपण नेक्स्ट क्वेश्चनवरती येऊ. आता नेक्स्ट क्वेश्चनवरून आपल्याला क्वेश्चन फॉर्म्युलेशन जमायला पाहिजे. बघा आपल्याला इन्व्हर्जनचा यूज करून काय करायचं आहे, इक्वेशनला सॉल्व करायचं आहे, म्हणजे XYZला सॉल्व करायचं आहे. बघा क्वेश्चनला पाहिल्यावरच तुमच्या लक्षात आलं की 3/3ची ही मॅट्रिक्स बनणार आहे, कारण यामध्ये 3 व्हेरिएबल आहेत, एक्स वाय आणि झेड. ओके बघा, तर फर्स्ट आपल्याला जे इक्वेशन दिलेलं आहे ते काय दिलेलं आहे, एक्स मायनस वाय झेड. बघा तर आपला ए जी मॅट्रिक्स असेल त्यामध्ये काय असेल 1 -1 आणि परत 1. त्यानंतर सेकंड इक्वेशन काय आपलं 2x + y - 3z, म्हणजे इथं काय असेल 2, त्यानंतर इथं काय असेल 1 आणि इथं काय असेल -3. करेक्ट आहे. आणि थर्ड इक्वेशन काय x + y + z, म्हणजे काय असेल 1 1 1. हा असेल आपला ए. करेक्ट आहे. त्यानंतर व्हेरिएबल मॅट्रिक्स काय असेल आपली एक्स वाय आणि झेड, कारण 3 व्हेरिएबल आहेत एक्स वाय झेड. आणि इक्वल टू काय असेल आपल्याकडे कॉन्स्टंट मॅट्रिक्स. बघा कॉन्स्टंट कोण आहेत, फर्स्ट इक्वेशनमध्ये कोण आहे 4, सेकंड इक्वेशनमध्ये कोण आहे 0 आणि थर्ड इक्वेशनमध्ये किती आहे 2. करेक्ट आहे. बघा आय होप तुम्हाला हे कळत असेल. आता हे जे स्टेप होती आपली ही सगळ्यात महत्त्वाची स्टेप होती. या पर्टिक्युलर मॅट्रिक्सला आपण काय म्हणणार आहोत, ए मॅट्रिक्स म्हणणार आहोत. करेक्ट आहे. त्यानंतर या पर्टिक्युलर मॅट्रिक्सला आपण काय म्हणणार आहोत, एक्स मॅट्रिक्स म्हणणार आहोत. आणि या पर्टिक्युलर मॅट्रिक्सला आपण काय म्हणणार आहोत, बी मॅट्रिक्स म्हणणार आहोत.
नंतर आपण काय अज्युम करू, AX इज इक्वल टू बी. AX इक्वल टू बी अज्युम केल्यानंतर आपण काय करणार, मल्टिप्लाय बाय A इनवर्स ऑन बोथ साईड, जे आपण लास्ट स्टेप्समध्ये वापरलं. आणि नंतर आपल्याला हा जो इन्व्हर्स काढायचा आहे तो कशा यूज करून काढायचा आहे, ॲडजॉईंट मेथड. बघा तेच इथं सगळं सॉल्व केलेलं आहे. सगळ्यात पहिले आपण काय लिहिलेले आहे, रिक्वायर्ड मॅट्रिक्स लिहिलेली आहे. रिक्वायर्ड मॅट्रिक्सला आपण काय अज्युम केलं, आपण अज्युम केलं AX इक्वल टू बी. बघा मी मागच्या एक्झाम्पलमध्ये सांगितलं होतं ह्या स्टेप आपल्या चेंज होणार नाही आहेत. AX इक्वल टू बी. सो मल्टिप्लाय बाय A इनवर्स ऑन बोथ साईड. A इनवर्स इंटू A टाइम्स X इक्वल टू A इनवर्स इंटू बी. A inverse into A means what, I. So Ix equal to A inverse into B, X equal to A inverse into B. आता quite obvious हा जो A inverse आहे आपल्याला कशा यूज फाइंड करावा लागेल, बाय युजिंग ॲडजॉईंट मेथड. आणि याच्यासाठी A मॅट्रिक्स कुठली असेल हे एक महत्त्वाचं आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना कळत नाही की आता A मॅट्रिक्स कुठली घ्यायची. क्वाईट ऑबियस A मॅट्रिक्स काय असेल आपली, ही जी पर्टिक्युलर मॅट्रिक्स आहे आपली A मॅट्रिक्स असेल. आपल्याला ॲडजॉईंटचा वापर करून याचा काय फाइंड करायचा आहे, इनवर्स. हा इनवर्स आपल्याला काय करायचा आहे, इथं पुटअप करायचा आहे. या A इनवर्सचं आणि Bचं काय घ्यायचं आहे, मल्टिप्लिकेशन, आणि त्याला X सोबत काय करायचं आहे, इक्वेट. आपल्याला कशाची व्हॅल्यू मिळेल, X Y आणि Z. तेच काय असतील आपले सोल्युशन ऑफ अ लिनियर इक्वेशन. बघा पुढे सॉल्व केलेलंच असेल. बघा आपण काय म्हटलं, आपण म्हटलं A मॅट्रिक्स आपल्याकडे आहे. बाय डेफिनेशन ॲडजॉईंट ऑफ A आपल्याला हा अशा पद्धतीनं मिळाला आणि डिटर्मिनंट आपल्याला 10 मिळाला. तर आपल्याला काय मिळेल, आपल्याला मिळेल यावरून A इनवर्स. A इनवर्स कशा पद्धतीनं आहे आपल्याकडे, A इनवर्स इज इक्वल टू आहे 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ A इंटू ॲडजॉईंट ऑफ A विच इज इक्वल टू धिस. त्यानंतर आपण या स्टेपच्या आधी काय वापरलेलं आहे, आपण वापरलं X इज इक्वल टू A इनवर्स मल्टिप्लाइड बाय B. तर ही जी व्हॅल्यू आहे ही आपली A इनवर्सची व्हॅल्यू, ही व्हॅल्यू आहे आपली Bची व्हॅल्यू. त्यानंतर आपण काय केलं, मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन घेतलं आणि मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशनवरून आपल्याला काय मिळालं, मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशनवरून आपल्याला मिळालं फायनल आन्सर. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं आपण कुठली मेथड वापरलेली आहे, इन्व्हर्जन मेथड. बघा इन्व्हर्जन मेथडचा यूज करून आपण काय फाइंड केलेले आहेत, सोल्युशन ऑफ अ लिनियर इक्वेशन. एक क्वेश्चन आपण घेतला ज्यामध्ये 3x3ची मॅट्रिक्स होती. परत आपण दुसरा क्वेश्चन घेतला ज्यामध्ये आपल्याकडे 2x2ची मॅट्रिक्स होती. बघा परत मी तुम्हाला एकदम शॉर्टली जर रिवाईज करायचं म्हटलं तर एकदम सोपं आहे. सगळ्यात पहिले आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे की आपल्याकडे लिनियर इक्वेशन दिलेले असतात. त्यावरून आपल्याला AX इज इक्वल्स टू B या फॉर्ममध्ये मॅट्रिक्स लिहायची आहे. तर हा A काय असेल, हा असेल आपला कोएफिशियंट मॅट्रिक्स. हा X काय असेल, त्यामध्ये जे व्हेरिएबल असतील ते व्हेरिएबल, आणि हा B काय आपला जी RHच्या साईडला कॉन्स्टंट आहे ती कॉन्स्टंट मॅट्रिक्स. त्यानंतर या स्टेपनंतर आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला सिम्पली काय करायचं आहे, ही पर्टिक्युलर स्टेप फॉलो करायची आहे जी ऑलरेडी इथं अवेलेबल आहे. त्यामुळे मी इथून असं एक्सप्लेन करतो परत. ही पर्टिक्युलर स्टेप आपल्याला फॉलो करायची आहे जे प्रत्येक क्वेश्चनमध्ये बदलणार नाही, मॅट्रिक्स 2x2 असो किंवा 3x3 असो. आणि इथपर्यंत आपण पोहोचल्यानंतर सिम्पली आपल्याला हा A इनवर्स कशाचा यूज करून फाइंड करायचा आहे, बाय युजिंग ॲडजॉईंट मेथड. ॲडजॉईंट मेथड मी ऑलरेडी एक्सप्लेन केलेली आहे, तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवरूनही बघू शकता. आणि नंतर आपल्याला A इनवर्स मल्टिप्लाइड बाय B करून कशाच्या व्हॅल्यू मिळतील, X Y Z, जे काय असतील आपले सोल्युशन ऑफ अ लिनियर इक्वेशन. जर तुम्हाला अशा टाईपचे आणखी काही क्वेश्चन जर सॉल्व करायचे असतील तर हे क्वेश्चन आपल्याला बुकमध्ये दिलेले आहेत. जर तुम्ही बुकमध्ये पेज नंबर 59वरती गेले तर तुम्हाला बरेच सारे क्वेश्चन मिळतील जे आपल्याला कशाने सॉल्व करायचे आहेत, इन्व्हर्जन मेथड. आणि नॉर्मली पेपरमध्ये जर इन्व्हर्जन मेथडचा क्वेश्चन आला तो सहसा 2च व्हेरिएबलमध्ये येतो, X आणि Y. 3 व्हेरिएबलचा क्वेश्चन सहसा येत नाही कारण त्याचं आन्सर खूप मोठं होऊन जाते. हे क्वेश्चन आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. पेपरमध्ये हे 3 किंवा 4 मार्क्ससाठी असू शकतात. ठीक आहे. तर नीट अभ्यास करा आणि जर समजलं नसेल तर व्हिडिओला तुम्ही रिपीट बघून नीट समजून घेऊ शकता. थँक्यू सो मच.